तर आज आहे संडे आणि सकाळी सकाळी घरातील सर्व कामं आवरलीत आणि मी इथं तयार होत होते। तर आज आम्हाला जायचं होतं प्रार्थनेला। आज आमची शाब्बास भक्ती होती आणि प्रार्थनेला जाण्यासाठी आम्ही इथं तयार होत होतो। इथं वेदिकाला देखील मी तयार करत होते, तिची देखील वेणी मी घालत होते। तिची वेणी घातली आणि तिलाही तयार केलं आणि आम्ही चाललो आहे प्रार्थनेला आता। आणि प्रार्थना झाल्यानंतर आम्हाला जायचं आहे, वेदिकाची परीक्षा आहे आज, तिकडे देखील जायचं आहे। आणि प्रार्थना संपली आणि त्यानंतर आम्ही वेदिकाची परीक्षा होती त्या ठिकाणी गेलो। दुसऱ्या बाहेरच्या शाळेमध्ये वेदिकाची परीक्षा होती। ही आज रविवारची तिची परीक्षा होती, समृद्धी परीक्षा, आणि त्यासाठी आम्ही इथं परीक्षा हॉलवर गेलो आणि इथं वेदिकाला मी तिच्या जागेवर बसवलं। तर इथं मुलं देखील सर्व येत होती परीक्षेसाठी, त्यांचे पालक त्यांना सोडण्यासाठी येत होता। 1:30 ते 3:30 असा पेपरचं टायमिंग होतं आणि पेपर सुरू झाला थोड्या वेळाने। आणि इथं सर्व विद्यार्थ्यांना आत घेतलं होतं आणि पालकांना असं बाहेर बसवलं होतं। पालक सर्व बाहेर बसले होते तिथं आणि 2 तास पेपर होता, त्यामुळे बसून देखील खूप कंटाळा आला होता। पण एक दिवस मुलांच्यासाठी द्यायला पाहिजे होता म्हणून आम्ही सर्वजण इथंच थांबलो होतो। मुलं आत पेपरला बसली होती आणि सर्व ग्राउंडवर अशी शांतता पसरली होती। मुलांचा किलबिलाट काहीही नव्हता, सर्व वातावरण इथं असं शांत झालं होतं। फक्त पालक तेवढे ग्राउंडवरच्या बाहेर असे दिसत होते आणि मी देखील इथं बसले होते। मला पण कंटाळा आला होता बसून बसून। आणि थोड्या वेळानंतर पेपर झाला आणि सर्व मुलं खोलीतून रूममधून आपल्या बाहेर आलीत वर्गातून आणि इथं आपापल्या पालकांनी आपापल्या मुलांना घेतलं। इथं वेदिका देखील माझ्याजवळ आली आणि तिला मी घेतलं आणि वेदिकाला लागली होती भूक, त्यासाठी तिथं समोरच एका हॉटेलमध्ये मी तिला आणि तिच्या मैत्रिणीला नेलं आणि दोघींना तिथं वडापाव दिला। ही वेदिकाची आमच्या मैत्रीण आहे गौरी, आणि दोघींनी तिथं वडापाव खाल्ला। त्यानंतर मी देखील खाल्ला आणि वेदिकाला आईस्क्रीम हवं होतं, त्यासाठी आम्ही दोघींनाही आईस्क्रीम पण दिलं तिथं। आणि नंतर मग आम्ही जाण्यासाठी निघालो। बराच वेळ आम्ही तिथं थांबलो होतो, पण आम्हाला बस काय मिळाली नाही आणि रिक्षा पण मिळाली नाही। मग आमचं गाव तिथून जवळच होतं, त्यासाठी आम्ही वेदिकाला म्हणलं चल चालतच जाऊया आपण। आणि मी, वेदिका आणि तिची मैत्रीण आम्ही तिघीजण असं चालतच चाललो होतो रोडने। आणि वेदिका देखील आमची गप्पा करत चालली होती रस्त्याने आणि तिची मैत्रीण आणि ती अशा गंमत करत खेळत रस्त्याने उड्या मारत चालल्या होत्या दोघीजणी। तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चला.